हॅलो नमस्कार. चवीची सफर आणि बरंच काही आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सध्या उन्हाळ्याचा सीझन आहे म्हणजेच मँगोचा सीझन आणि अशी मस्त कच्च्या कैरीची आंब्याची चटणी जी असते ना ती अशी एक नंबर लागते बघा. जे गावाकडचे असतील किंवा शहरातले सुद्धा सगळ्यांना एकदम भारी वाटते, ती एकदम आवडीनं खातात, खूप आवडते. आता ज्यांना आंब्याची चटणी आवडते तर त्यांच्यासाठी स्पेशल अशी एकदम गावरान पद्धतीची आंब्याची चटणी जी की एकदम चटपटीत असेल बघा, आंबट आणि थोडीशी तिखट. चला आपण ही रेसिपी पटकन सुरुवात करूया. तर इथं पहा, मी एक आंबा घेतलेला आहे जो की कलमी आंब्याचा प्रकार आहे बघा. हा कलमी आंबा एक घेतलेला आहे, कच्ची कैरी. आता ही स्वच्छ आपण पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यावर तिची जी घाण आहे ती निघून जाईल. मस्त एकदम चटपटीत असं लोणच्याला सुद्धा मागे पाडेल अशी आंब्याची चटणी बनवणार आहोत बघा. आता स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे बघा. आता याला आपण कट करून घेऊया. आणि एक सांगू का, ही चटणी अशी पाट्यावरती बनवली ना तर खूप टेस्टी होते बघा. पण आता आपण इथं मिक्सरमध्येच ती बनवणार आहोत. तर आंबा कट करून त्याच्यामधली जी ही कुई आहे, जे की आपण लहान असताना त्याच्यासोबत खेळायचो, ती काढून टाकायची आहे बघा. असं पाहिलं की आपल्याला लहानपणीच्या आठवणी येतात बघा. हे कैरी ती छोटी छोटी आपण कट करून घेऊ जेणेकरून मिक्सरला बारीक होते पटकन. मस्त एक नंबर अशी कैरी आहे बघा, जास्त आंबट नाही. कलमी आंब्याचा हाच गुणधर्म असतो, तो खूप आंबट लागत नाही. मस्त काकडी जशी असते तशी टेस्ट असते, थोडासाच आंबट असतो. आणि याची चटणी खूप मस्त होते बघा. एकदम गावरान पद्धतीने बनवणार आहोत आज आपण. यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करणार आहोत. 4 हिरव्या मिरच्या अशा कट करून घ्यायच्या आहेत. कोथिंबीर सुद्धा थोडीशी ॲड करायची आहे त्यामध्ये. आल्याचा एक तुकडा कट करून टाकत आहे बघा. त्यानंतर 4 लसणाच्या पाकळ्या. आता याची मस्त अशी आपण चटणी बनवून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आंबा कट करून टाकत आहे बघा. हिरवी मिरची, याच्यानंतर लसूण आणि आल्याचा तुकडा. टेस्टसाठी आपण कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये ॲड करत आहोत. आणि वरतून थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि हे कच्चे शेंगदाणे, याच्यामध्ये कच्च्या शेंगदाण्याचाच यूज करायचा आहे कारण त्याची टेस्ट भारी लागते बघा. जेव्हा दाताखाली असं रवाळ रवाळ ठेवायचं आहे त्याला, जास्त आपल्याला छोटं करायचं नाही. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि आता याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बघा. मस्त खूप जास्त बारीक करायचं नाही, असं रवाळ रवाळ ठेवायचं. मोठीच दिसली पाहिजे. त्यात शेंगदाण्याचे जे दाणे आहेत ते असे मोठे मोठे मस्त दाताखाली आले की भारी लागतं. तर पहा, अशी मोठी मोठी चटणी आपल्याला बनवून घ्यायची आहे, जास्त छोटी पिसत बसायचं नाही. तर चला आता आपण फोडणीची तयारी करू. ही चटणी अशी सुद्धा छान लागते, पण जर त्याला फोडणी घातली तर अतिशय उत्तम. तर चला आपण थोडंसं 2 चमचे तेल तापवून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला मोहरीची फोडणी घालायची आहे बघा. मोहरी भरपूर वापरायची. 1 मोठा चमचा मोहरीचा तडका द्यायचा आहे आपल्याला. त्याला लोणच्याला सुद्धा मागं पाडेल अशी मस्त चटकदार अशी आंब्याची चटणी. आणि सीझनल आहे, नंतर मिळत नाही, आहे सीझन तोवर खाऊन घ्या मस्त. त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल चटणी, अर्धी चमचा हळद, आणि इथं कढीपत्ता नव्हता म्हणून मी पुदिन्याची पानं टाकलेली आहेत बघा. थोडंसं मीठसुद्धा ॲड केलेलं आहे. आता हे आपल्याला फोडणी आपण जे चटणी बारीक करून घेतली आहे त्याच्यामध्ये घालायची आहे बघा. फोडणी घातली, इथे मिक्स करायचं आहे. मस्त आंबट तिखट. आणि जर तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडंसं गुळाचा तुकडासुद्धा ॲड करू शकता. आता हे मिक्स करूया. लाल चटणी आणि हळद आपण फोडणीमध्ये घातल्यामुळे याचा कलरसुद्धा मस्त दिसतो बघा, एकदम लाल आणि पिवळा आणि आंब्याचा हिरवा बघा. मस्त कलर आला आहे त्याला.
आणि टेस्टसुद्धा एक नंबर लागते बघा. तोंडाला चव नसेल ना, असं ही उन्हाळ्यात अजिबात कुठल्या भाज्या खाऊ वाटत नाहीत. अशी चटणी बनवून ठेवायची, मस्त घरातले खुश होतील. बघा कसली भारी दिसते आणि टेस्ट पण एक नंबर आणि इझी रेसिपी आहे. तर चला, आपली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला, मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.